ही खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तीच मांडण्यासाठी आज आपले या ठिकाणी जे प्रमुख मार्गदर्शक आहेत या ठिकाणी आलेले आहेत. अशा हलाखतीच्या परिस्थितीमध्ये अतुल बाबा असतील यांनी या कारखान्याला उभं राहण्यासाठी प्रयत्न केला. जो कारखाना तोट्यात होता, ज्या कारखान्याची परिस्थिती हलाखतीची होती, अशा कारखान्याला उभं राहण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं कृष्णा हा सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा कारखाना आहे. महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चं उच्चांकी गाळप ते करतोय आणि अतिशय सुस्थितीत हा कारखाना या दरम्यान चालू आहे. कारखान्याचा भ्रष्टाचार प्रामुख्याने या 11 वर्षात 0% आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या संचालक मंडळाने केला आणि खरोखरच सभासद असतील, शेतकरी आहे, खऱ्या अर्थानं सुखवला. कायम तक्रारी असायच्या की टोळा येत नाही, आमचा ऊस तोडला जात नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून आमचे शिंदे सर असतील यांनी चांगल्या प्रकारे यावेळी घाट माथ्यावरचा ऊस नेण्याचं प्रामुख्याने काम केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं खरोखर अभिनंदन करतो. आश्वासन दिली. समजा आमचे जिल्हाधीश वकील साहेबांनी सांगितलं की 11 वर्ष तुम्ही जी आश्वासन दिली ती पूर्ण केली आणि त्या आश्वासनाला म्हणजे आश्वासन पूर्ण केल्यामुळे त्यामुळे तुमच्या कामावर फिदा होऊन सगळ्या लोकांनी मदत केली. त्यामुळे पहिल्यांदा सर्व सभासदांचं त्या वांगेगावच्या वतीनं मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. आणि अतुल बाबा आमच्या कडेगाव तालुका आदरणीय स्वर्गीय माझे नेते आदरणीय अजयदादा नाही देत. खरं तर दादा असते तर दादानी तुम्हाला म्हणजे तर हाताचे फोडागत जपलं तिने आणि अजून सुद्धा तुमच्यावर सहकार्य तिने प्रेम केलं असतं. असे हे दादा आमचे यामध्ये नाहीत आणि त्या दादांच्या गटाच्या वतीनं तुम्हाला कडेगाव तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा पाठिंबा देतो. आणि येणाऱ्या काळात बाबा मला वाटत नाही पुढचं कोण विरोधक आहे ती उभं राहतील, कारण ही तुमची ही एवढी फौज बघितल्यानंतर मला वाटत नाही, कारण तुमचं इतकं काम चांगलं आहे. असं काम करत राहावं. आणि मला संयोजकांनी 2 मिनिटं बोलायची संधी दिली. धन्यवाद सर. उभा आहे. त्यानंतर राजकारणामध्ये 2007 सालापासून सक्रिय झाल्यानंतर मला वाटतं आता गेली 20 वर्ष झाली राजकारणामध्ये. जिल्हा परिषद झाली, परत नंतर अनेक निवडणुका झाल्या, सक्रिय सहभागी होऊन राजकारणामध्ये काम करतोय. पण बाबा आज आपली जी कारखान्याची निवडणूक चालू आहे, आज आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्यासारख्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या नवीन युवकांसाठी एक प्रेरणादायी निवडणूक असायची. दरवेळेस असं वाटायचं की कृष्णासारख्या कारखान्याची निवडणूक आली की काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. कारण मला वाटतंय आपल्या बाबा इथं सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये कारखान्याची निवडणूक म्हणून एवढी मोठी कुठल्याही कारखान्याची होत नाही. आता इथं आपले तालुक्यातले कारखाने असतील, सांगली जिल्ह्यात असतील किंवा सातारा जिल्ह्यात असतील. पृथ्वीराज बाबा इथं आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये खास करून कडेगाव, खानापूर तालुक्यातले कारखाने आहेत. तिथं बाबा कुठं इलेक्शन लागून देत नाहीत आणि स्वतःच्या ठिकाणी लागून देत आणि दुसऱ्या ठिकाणी लावत नाहीत. अशा पद्धतीचं बाबांचं अतिशय चांगलं काम आहे नंतर. पण कृष्णा कारखान्याची निवडणूक लागली की आमच्यासारख्या युवकांना काही गोष्टी शिकायला मिळायचं. पण आज बाबा नवीन राजकारणामध्ये काम करणाऱ्यांचं तुम्ही खरोखर नुकसान केलं असं आम्हाला वाटतं. कारण जी चुरस जी शिकायला बघायला मिळायचं आम्हाला, ते आज चुरस आणि ईर्ष्या इलेक्शनमध्ये संपलेली आहे. कारण आज फक्त औपचारिकता बाकी आहे की जयवंतराव भोसले सहकारी पॅनल किती मतांनी निवडून येणार. मागच्या पंचवार्षिकला आम्ही बसायचो, प्रचाराला फिरायचो, त्यावेळेस ठिकठिकाणी अशी चर्चा व्हायची की ह्या उमेदवाराचं काय होणार, त्या उमेदवाराचं काय होणार, घाटावरच्या उमेदवारांचं काय होणार, पुन्हा पश्चिम भागाच्या उमेदवाराचं काय होणार. पण आजची बाबा चर्चा घाटावरची तर मी तुम्हाला सांगतो, बाळवणी असेल, बोलेवडे असेल किंवा आमचा कडेगाव तालुका असेल, आता ठिकठिकाणी चर्चा चालू आहे की गेल्या पंचवार्षिकला जी आश्वासनं दिली ती आदरणीय सुरेश बाबा असतील किंवा अतुल बाबा असतील, त्यांनी जी आश्वासनं सगळी पूर्ण करून आज आणखीन कारखाना
देशामध्ये एक नंबर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लीड किती जास्त असणार आहे गेल्या वर्षीपेक्षा ह्याच्यावर चर्चा बाबा झाला आहे. त्यामुळे आपल्याला कुठली अडचण आहे असं मला वाटत नाही. पण मला आज एक हा मोठ्या प्रमाणावर म्हणजे पूर्वीचा संघर्ष पण आम्ही जवळला पाहिला आणि आजचा एकोपा पण आपण या ठिकाणी अनुभवतोय. याच्यासारखं दुसरं कुठलंही उदाहरण नाही. ही चोख पोच पावते तुमच्या कामाची, म्हणून आम्ही सर्वजण या व्यासपीठावर खूप संघर्ष झाला. एवढ्या संघर्षानंतर सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. आम्ही तुम्हाला एवढंच या निमित्तानं सांगतो, हा सगळा पाठिंबा पाठबळ शेतकरी सभासद इतका सोपा राहिलेला नाही. आज आमच्या परिसरातल्या किंबहुना ऊस उत्पादक शेतकऱ्याला खात्रीच बाबा राहिलेली नाही की जिथं आम्ही आमचं नरडं देऊ तिथं कापलं जाणार नाही. खात्रीच राहिलेली नाही. एकमेव खात्री कृष्णा सहकारी साखर कारखान्याला दिली आणि म्हणून शेतकरी तुमच्या बरोबर आहे. साखर घरपोच करण्याचा निर्णय घेतला. पहिला ट्रक शिंदे सरांनी मला बोलवतो त्याचं वांगीतच आम्ही नारळ फोडला. आजपर्यंत ते सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याची प्रगती होत असताना शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला. आपल्याला आमची एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही सांगितलं तर ज्याचा सुरेश काकांनी उल्लेख केला त्यावेळी प्रोग्राम चांगला राबला. ऊस जास्ती आमच्या तालुक्यातला गेला. त्याच्यापेक्षा 1 टन का होईना पण जास्त ऊस या तालुक्यातला गेला पाहिजे एवढीच हमी आम्हाला या निमित्तानं आपण या ठिकाणी द्या. तर शेवटी कसं आहे, अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये याही परिस्थितीमध्ये कारखानदारी एवढीच नाही ठेवली तर त्याची कॅपॅसिटी वाढवली आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न हे कारखानदारी करतात. माझी आपल्याला नम्रपूर्वक एवढीच विनंती आहे, पूर्वी आप्पांच्या सोबत स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णा काम करायचे. त्यावेळी कायम भाषणात अण्णा सांगायचे घाटावरचं मतदान पोत्यानं मतदान. खरं आहे की नाही? मी तुम्हाला एवढं सांगतो, एवढी अतुल बाबा शाळेत असल्यामुळं अतुल बाबांना ह्या राजकारणाच्या भानगडीत फिरू देत नव्हते. परंतु आप्पा म्हणायचे सुरेश अतुलला नाद आहे असू दे. म्हणजे तो नाद खरा पुरा केला. म्हणजे आप्पांचं सगळं स्वप्न अतुल बाबांनी पुरं केलं. सुरेश बाबांनी ऍडमिनिस्ट्रेशन कसा असावा, महाराष्ट्रातलं 1 नंबरचं उदाहरण कोण असेल तर सुरेश बाबा असते. कृष्णा हॉस्पिटल्स असू दे, कृष्णा बँक असू दे, कृष्णा कारखाना असू दे, जेवण शुगर असू दे. आज कारखाने बऱ्यापैकी अडचणीत आहे. ऊसाचा दर वाढला आणि साखरेचा दर हाय तिथंच आहे. त्यामुळे कारखान्यांची आता फार अवस्था अडचणीची आहे. परंतु कृष्णा कारखाना अशाही परिस्थितीत ठामपणानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सशक्त कारखाना म्हणून आता महाराष्ट्रात कारखान्याकडे बघितलं जातं. आणि खरं तर त्या कुटुंबावरती पहिल्यापासून आम्ही सगळी मंडळी प्रेम करतो. जेवढ्या निवडणुका झाल्या कृष्णेच्या त्या निवडणुकीमध्ये आम्ही पुढं आहे. आणि ह्याला कारण काय तर त्या ठिकाणी जाणाऱ्या माणसाला स्वाभिमानानं वागवलं जातं. गरीबातला गरीब माणूस जाऊ दे, मोठ्यातला मोठा माणूस जाऊ दे. कृष्णा कारखान्यापेक्षा बाबा आम्हाला कृष्णा हॉस्पिटलची फार मोठी मदत. मला इथे सांगताना तुम्हाला आनंद वाटतो. 10%, 15%, 20% ही जी बिलं कमी केलेली यादी आहे ना, ती तालुक्यातली वर्षाला 2 ते 3 कोटीच्या घरात असते. एवढं मोठं काम आहे. काँग्रेसनं बी त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. मागच्या वेळेला 3 पॅनल झाले, त्यावेळेला 2 पॅनल झाले. आता खरं तर अत्यंत चांगली परिस्थिती आहे. 2026 साली परिस्थिती काय झालेली आहे हे बघून मला आज मनापासून आनंद झालेला आहे. 2015 साली संपर्कही थोडा तुटल्यामुळे अनेक अडचणींमधून पार्टी इथं उभं करावं लागली. मला अजूनही आठवतं की असदला एक बैठक घेतली आणि असदला बैठक घेतल्यानंतर गावात काय होईल तर मग ज्या घरात बैठक घेतली
त्यांनी सांगितलं एवढीच 4 मतं तुम्हाला पडतील गावात, दुसरं काही तुम्हाला गावात मत पडणार नाही. अशा पद्धतीच्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं पॅनल उभं करण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. एक मोठा इतिहास या परिसराचा आणि आमच्या परिवाराचा आहे. स्वर्गीय संपतराव अण्णांनी खूप मोठं सहकार्य आमच्या आजोबांना, स्वर्गीय जयवंतराव अप्पांना केलं. खूप अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेला कोणच आमच्या बरोबर नव्हतं, त्या काळामध्ये स्वर्गीय संपतराव अण्णा ठामपणे आमच्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिले, स्वर्गीय अप्पांच्या पाठीशी उभं राहिले. 1989च्या खूप मोठ्या संघर्षामध्ये एक खूप मोठी साथ देण्याच्या बाबतीमधलं काम आदरणीय अण्णांच्या माध्यमातून झालं. मला कधी अण्णांबरोबर काम करायचा योग आला नाही, पण स्वर्गीय अप्पांच्या अनेक आठवणी ज्या वेळेला अप्पा सांगायचे त्यावेळेला अण्णांच्या बाबतीमधले खूप उच्च असे विचार स्वर्गीय अप्पा सातत्यानं मला सांगायचे. आदरणीय पृथ्वीराज बाबांबरोबर अनेक वर्ष मी काम करतोय, नंतर संग्राम भाऊंबरोबर अनेक वर्ष मी काम करतोय. पहिल्यांदा ज्या वेळेला कृष्णा सहकारी बँकेची निवडणूक लागली त्यावेळेला 2003 साली मी कॉलेजमध्ये होतो. मी पृथ्वीराज बाबांच्या गावाकडचं घर आहे तिथं आलो होतो आणि बाबांना मी विनंती केली की म्हटलं बाबा माझी थोडी तुम्ही फिल्डिंग लावून द्या. बाबा म्हटले काय तुझी फिल्डिंग लावायची? म्हटलं तुम्ही आजोबांना आमच्या फोन करून सांगा की अतुलला जर का बँकेला उभं केलं तर चांगलं राहील. बाबांनी मला विचारलं की सुरेश बाबांची याला मान्यता आहे का? म्हटलं आहे म्हणून समजा, तुम्ही सांगा, शिफारस करा माझी. आणि त्यावर कृष्णा बँकेला मला संचालक पदासाठी उभं करावं ही पहिली शिफारस आदरणीय पृथ्वीराज बाबांनी केली. हॉल होता आपल्या घरचा आणि आपल्या घरच्या हॉलमध्ये अण्णांचाही मोठा फोटो होता, संपतराव अण्णांचा मोठा असा फोटो होता आणि त्या समोरच बसलो होतो आम्ही. म्हटलं काही करा, माझी शिफारस करा, नंबर माझा लागेल. आणि त्यावेळेस माझी आदरणीय पृथ्वीराज बाबांनी त्यांच्या शब्दामध्ये व्यवस्थित शिफारस केली आणि स्वर्गीय अप्पांनी त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर बँकेमध्ये काम करण्याची मला संधी मिळावी अशा पद्धतीचं एक सगळ्यांशी लोकांशी चर्चा केल्यानंतर एक परिस्थिती निर्माण झाल्यावर मला त्यावेळेला संचालकपदी माझी निवड झाली आणि नंतरच्या काळात अध्यक्ष म्हणून देखील मला काम करण्याची संधी मिळाली. एक वेगळ्या प्रकारचा घरोबा या सगळ्या परिसराशी, या सगळ्या लोकांबरोबर आपलाय. कधी रात्री अपरात्री पृथ्वीराज बाबांचा मला मेसेज आला, संग्राम भाऊंचा मेसेज आला की त्या क्षणाला आम्ही कृष्णा हॉस्पिटलच्या PROला रिटर्न मेसेज करतो की ताबडतोब लागेल ते सहकार्य, लागेल ती मदत या लोकांना आपल्याला केली पाहिजे. आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा घरोबा या परिसरामधल्या लोकांचा आणि आमचा निर्माण झालेला आहे. या परिसरामध्ये आमच्या आर्थिक परिवाराच्या, बँकेच्या असतील, पतसंस्थेच्या असतील, जेवढ्या शाखा आहेत, उच्चांकी चालणाऱ्या शाखा कुठल्या असतील तर आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या शाखा उच्चांकी चालणाऱ्या शाखा आहेत, हे देखील मी नमूद करू इच्छितो. मी हे जाणतो की 2015 पासून 2021 पर्यंतच्या पहिल्या 6 वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक अडचणींना आम्हाला कारखाना म्हणून सामोरे जावं लागलं. जेवढी आपल्याला अपेक्षा होती तेवढं आपल्याला या परिसरामध्ये ऊस नेण्याच्या बाबतीमधलं काम करता आलं नव्हतं. कारखान्याची गाळप क्षमता कमी होती, 7200 मेट्रिक टन एवढीच कारखान्याची गाळप क्षमता होती. आणि या 6 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही ती गाळप क्षमता 9000 टनापर्यंत नेण्यामध्ये यशस्वी झालो. आणि ह्या 5 वर्षामध्ये मात्र आपण कारखान्याची गाळप क्षमता 12000 मेट्रिक टनाच्या ऍव्हरेज पर्यंत कारखान्याची गाळप क्षमता आम्ही नेली. कारखान्याच्या माध्यमातून होईल. कुठंही यंत्रणा द्यायला आम्ही कमी पडणार नाही. आपण जेवढी यंत्रणा मागाल तेवढी यंत्रणा देण्याच्या बाबतीमध्ये आपला प्रयत्न राहील. आपल्या दोन्ही नेत्यांचा त्याला खुल्या मनानं पाठिंबा आहे आणि सातत्यानं त्यांनी मला सांगितले आहे की आधी चर्चा झाली आणि आदरणीय बाळासाहेबांना देखील मी सांगितलं की मी म्हटलं की सहकारामध्ये आपण राजकारण नाही आणायला हवं. पूर्वीच्या काळामध्ये जे सलोख्याचं वातावरण सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये ते आपण मेंटेन करूया. त्यांनी देखील त्याला मान्यता दिली आणि मान्यता देत असताना त्यांनी राजकारण नको,
अशी देखील त्यांनी भूमिका या परिसरामध्ये घेतली. कारखान्याची सत्ता ज्या वेळेला आमच्याकडे सुपूर्द 2015 साली केली त्यावेळेची कारखान्याची परिस्थिती मी सन्माननीय सभासदांना सांगू इच्छितो. 2015 साली ज्या वेळेला कारखान्याची सत्ता आमच्याकडे सुपूर्द केली त्यावेळेला कारखान्याच्या करंट अकाउंटवर 20 लाख रुपये शिल्लक आणि कारखान्याच्या फायनान्स ऑफिसरनी आदरणीय सुरेश बाबांना सांगितलं की रिजनल ऑफिसर म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये बसत होता. मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांची गाठ घ्यायला गेलो. गाठ घेतल्यानंतर त्यांना मी सगळं समजून सांगितलं की कारखान्यामध्ये आता निवडणुका झाल्यात आणि आम्हाला तोडणी वाहतुकीच्या यंत्रणेसाठी पैसे उपलब्ध हवे आणि तुम्ही त्यासाठी मदत करा, आमचं खातं तुमच्याकडे. बँक ऑफ इंडियाचा अधिकारी दक्षिण भारतातला असल्यामुळे त्यांनी इंग्रजीमध्ये मला सांगितलं की तुम्हाला जर का पैसे पाहिजे असतील तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण 80 कोटी रुपये देतो, 20 कोटी मिळतील, 60 कोटी आम्ही भरून घेऊ. मला पण कळायचं बंद झालं. म्हटलं हा कुठला उद्योग आहे? आता सोसायटी मधलं नवं जुनं माहिती आहे आपल्याला, पण 80ला 20 हा धंदा कुठला? त्यामुळे मी म्हटलं की असं नाही चालणार, आम्हाला 20 कोटी पाहिजे, 20 कोटी द्या, 80 कुठले देत आहे? म्हटलं नाही, 58 कोटी रुपये मागचे तुम्ही भरले पाहिजे, त्याशिवाय आम्ही तुम्हाला पुढचे 20 कोटी देऊ शकत नाही. सुरेश बाबांशी येऊन चर्चा केली की हिंदीमध्ये म्हण आहे की दाल में कुछ काला है. तसं मी सुरेश बाबांना म्हटलं बाबा दाल ही काली आहे, काय उपयोग नाही, हा 80 कोटी घ्या म्हणतोय आणि भरायचे कुठले 80 कोटी? तोडणी वाहतुकीला पैसे देताना सूत्र काय असतं की तोडणी वाहतुकीला आपण आपल्या भागामधले तोडणी वाहतुकीचा व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांचे करार करतो, ते करार बँकेकडे सादर करतो, बँक त्या व्यक्तीला कर्ज देते आणि त्यांनी कारखान्याशी जो काही त्याचा तोडणी वाहतुकीचा व्यवसाय होईल त्याचे पैसे आपण बँकेमध्ये भरतो. सीझन संपता संपता पैसे फिटतात आणि सीझन संपल्यानंतर कमिशन डिपॉझिट राहिलेले पैसे आपण त्या तोडणी वाहतूकदाराला देतो. 58 कोटी बाकी राहिलीच कशी? ज्या कारखान्याला 20 कोटी वाटायला लागतात तिथं 58 कोटी कशी बाकी राहिली? आम्ही ठामपणे भूमिका घेतली की हे पैसे भरायचे नाही. कारखाना जरूर जामीनदार आहे, पण खोट्या गोष्टीसाठी जामीनदार नाही, ही भूमिका आम्ही घेतली. कृष्णा सहकारी बँकेने पैसे दिले, कारखाना सुरळीत चालू झाला आणि कारखाना चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे लिगल केसेस झाल्या, न्यायालयीन बाब झाली आणि या केसेस झाल्यानंतर काही लोकांना जेलची हवा खायला लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली. खऱ्या अर्थानं कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 71 वर्षाच्या इतिहासात एकच संचालक मंडळ आहे ज्याला जेलमध्ये जायला लागलं, ते हे संस्थापक पॅनलचं संचालक मंडळ आहे, जे जेलची हवा खाऊन आले. कारण शेवटी त्यांना कोर्टासमोर सुद्धा मांडता आले नाही की पैसे खर्च कुठे केले. शेवटी खर्चाचा हिशोब द्यावा लागेल. 58 कोटी रुपये थकबाकी, 58 कोटी रुपये खात्यावर पण दिसत नाहीत, पैसे तर खर्च झालेत, बँकेकडून तुम्ही लोकांच्या नावावर ते कर्ज टाकलेत. ते लोक म्हणतात आम्ही कर्जच घेतलं नाही. अनेक आमच्याकडे असे शेतकरी आहे जे येतात आणि म्हणतात की आमच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा आहे, आमच्या सातबाऱ्यावर कर्ज घेतलंय आणि आम्ही हे कर्ज घेतलंच नाही. असे 748 शेतकरी, अनेक लोक माझ्या संपर्कात आहे. 11 वर्षापासून कुठलीही बँकिंग सुविधा या शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. अशा प्रकारचा कारभार करणारं हे एक संचालक मंडळ. यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये काय गुण उधळले? यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये 2010 पासून 15 पर्यंत 5 वर्षामध्ये एक महत्वाचं काम केलं. महत्वाचं काम असं केलं की संचालकांना भाड्याच्या गाड्या द्यायचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. भाड्याच्या गाड्या संचालक मंडळाला द्यायच्या. आता संचालक मंडळाला भाड्याच्या गाड्या किती द्याव्यात 5 वर्षात? तर 5 वर्षामध्ये संचालक मंडळाला 4 कोटी रुपयाच्या भाड्याच्या गाड्या दिल्या. म्हणजे गाड्या भाड्याने घेतल्या आणि त्याचं भाडं 4 कोटी रुपये. तर बाबा मला सांगा, असलं काय तुम्ही ऐकलंय का कधी की भाड्याच्या गाड्यांवर 4 कोटी रुपये खर्च केला? आणि त्याच्या पुढचा उच्चांक सांगतो की भाड्याच्या गाड्यांच्या दुरुस्तीवर 8 कोटी रुपये खर्च, 12 कोटी रुपये खर्च केले. सल्लागार चांगला असता तर गाड्या तरी कारखान्याला नवीन घेतल्या असत्या. जुन्या गाड्या, भाड्याच्या गाड्या, याच्यावर 12 कोटी रुपये तुम्ही खर्च केले. तुमच्याकडं 5 वर्ष सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही मोफत साखर का दिली नाही? कोणी हात बांधले होते तुमचे? का दिली नाही? 120 किलो साखर तुम्ही आज जे सांगत फिरताय. मला सांगा, 60 किलो साखर देतानाच किती अडचण होते हे मला विचारा. किती अडचणीतून आपण कारखान्याचं मॅनेजमेंट करून 60 किलो साखर देतो आणि हे महाशय म्हणतात की 120 किलो आम्ही साखर देऊ. मग 5 वर्षात का दिली नाही तुमच्या 120 किलो साखर?
तुम्ही म्हणताय पाणीपट्टी आम्ही 7,500 रुपये करू. कशी करणार पाणीपट्टी 7,500? ज्या वेळेला विजेचा दर 72 पैसे प्रति युनिट होता, यांची सत्ता होती, त्यावेळेला हे 7,000 रुपये पाणीपट्टी घेते. आणि आज विजेचा दर आहे ₹1.88 आणि आज तुम्ही म्हणताय की आम्ही 7,500 घेऊ. मग तुमच्या काळात 2,000 रुपये का घेतले नाही तुम्ही कशा प्रकारचा कारभार त्या काळामध्ये करत होता? पण शेवटी निवडणुकीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, सत्ताधाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आज निवडणुकीच्या निमित्तानं मला देखील काही लोकांनी बाबा सल्ला दिला. माझ्याजवळ एक सल्लागार आले आणि त्यांनी म्हटले की तुम्हाला एक खाजगी सांगतो. म्हटलं ठीक आहे, सांगा मला खाजगी. त्यांनी म्हटले दार वगैरे बंद करा, मी तुम्हाला सांगतो खाजगी. दार वगैरे बंद केलं, महाशय आज बसले आणि कानाजवळ येऊन सांगितलं की तुम्ही आता असं करा की घोषणा करा 300 किलो साखर देऊन टाका. अहो द्यायची कुठनं 300 किलो साखर? आणि मला परत परत तुमच्या दारामध्ये यायचंय, परत परत आपल्याकडे मताच्या रूपाने तुम्ही आशीर्वाद द्यावा याच्यासाठी यायचं, परत परत तुमची कामं करण्यासाठी यायचंय. असं खोटं बोलून चालेल का? कुठलं साखर आपण देणार 300 किलो? यांनी वेगळ्या प्रकारचं लोकांमध्ये वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केलाय की लोकांमध्ये एक भावनिक वातावरण करायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना मूळ मुद्द्यापासून बाजूला नाही. मूळ मुद्दा काय आहे की कारखान्याने उच्चांकी दर दिला पाहिजे. कारखान्याने उच्चांकी दर द्यायचा असेल तर कारखाना आपल्याला सुरळीत चालवावा लागेल. कारखान्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट करावं लागेल, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं करावं लागेल. आमच्या 11 वर्षातल्या कार्यकालाचा हिशोब मी तुम्हाला देऊ इच्छितो की आमच्या 11 वर्षामध्ये 14 पारितोषिकं यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला मिळाली. तर पारितोषिकं कोणी दिली? तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आम्हाला 8 पारितोषिकं दिली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची, राष्ट्रीय पातळीवरची 6 पारितोषिकं आम्हाला मिळाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर नेतृत्व कोणाचं आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व. मला सांगा तिथं वशिला चालेल का माझा की मी पवार साहेबाला वशिला लावला आणि पवार साहेबांनी आम्हाला बक्षीस दिलं? एक वेळ तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना वशिला लावला आणि बक्षीस मिळालं म्हटलं तर आम्ही मान्य करू, पण इथं कसं काय वशिला आमचा चालेल? आणि VSIने बक्षीस कुठलं दिलं? तर VSIने आम्हाला बक्षीस दिलं उत्कृष्ट आर्थिक नियोजन. VSIने बक्षीस कुठलं दिलं? उत्कृष्ट कार्यक्षमता. VSIने बक्षीस कुठलं दिलं? परत एकदा उत्कृष्ट कार्यक्षमता. VSIने बक्षीस कुठलं दिलं? उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी ज्या कारखान्यामध्ये आहेत त्याचं बक्षीस दिलं. केंद्र पातळीवरचे बक्षिसं कुठली मिळाली? उत्कृष्ट डिस्लरीच्या परफॉर्मन्सचं बक्षीस मिळालं, उत्कृष्ट साखर विक्रीचं धोरण राबवणारा कारखाना म्हणून बक्षीस मिळालं, 14 पारितोषिकं मिळाली. चांगला कारभार केला. 3500 रुपयाचा पहिला हप्ता आपण दिला. मागच्या गळीत हंगामाच्या निमित्तानं 3311 रुपये हे अंतिम दराच्या रूपानं आपण दिले. मोफत साखरेचा आपण घोषणा केली. मोफत साखर देण्याचं काम देखील आपला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना करतो. आणि मागच्या 11 वर्षामध्ये 78 कोटी रुपयाची मोफत साखर सभासदाला वाटणारा महाराष्ट्रातला एकमेव कारखाना यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना. तेवढं आपण थांबलो नाही. आपण मागच्या वेळेला घोषणा केली की आम्ही साखर घरपोच करू. अनेक लोकांनी टीका केली. अनेक लोक म्हटले साखर कशी घरी पोहोचवणार? ठीक आहे, घरापर्यंत नाही पोहोचवता आली, गावापर्यंत पोहोचवली. गावापर्यंत तर साखरेची पोती पोहोचवली. आणि महाराष्ट्रामध्ये मला तुम्ही सांगा कुठला असा कारखाना आहे जो 60 किलो एका शेअरला मोफत साखर आपल्या गावापर्यंत पोहोचवणारा कुठला कारखाना आहे सांगा? आणि उत्तर आपल्याला लक्षात येईल की एकच कारखाना आहे महाराष्ट्रात जो अशा प्रकारची कामगिरी करतो. आज आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे की परत एकदा काम करायची आम्हाला तुम्ही संधी दिली, परत एकदा सत्तेवर तुम्ही आम्हाला बसवलं तर येणाऱ्या काळामध्ये एक्सपोर्ट ग्रेडची, मोठ्या ग्रेनची साखर ही आपण सभासदाला कमी इकुमसाची देऊ. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर ही आपल्या सभासदाला पोहोचवण्याच्या बाबतीमधला शब्द आम्ही आज सभासद बांधवाला दिले. आणि त्यामुळं आपली सुद्धा कधी कधी आमच्याकडे जी मागणी होती की मोठ्या खडाची साखर मिळावी, मोठ्या खडाची साखर देण्याच्या बाबतीमधलं काम देखील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना येणाऱ्या काळामध्ये करेल. जेवढे जेवढे शेअर ट्रान्सफरचे प्रकरण आमच्यापर्यंत आणले तेवढे शेअर ट्रान्सफरचे प्रकरण आम्ही पूर्ण केले. 11 वर्षामध्ये 6000 लोकांचे शेअर ट्रान्सफर करणारा महाराष्ट्रातला आपला एकमेव कारखाना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेअर ट्रान्सफर आपण कारखान्यामध्ये केलेले आहेत. कधीही कुठलं काम आपण अडवलेलं नाही. आणि इथं सुद्धा ऊस तोडणीचा प्रोग्राम राबवत असताना कधीही भेदभाव न करता ऊस तोडणीचा प्रोग्राम राबवा अशा प्रकारच्या सक्त सूचना
आम्ही आमच्या संचालक मंडळातल्या सगळ्या सदस्यांना देखील दिलेलं आहे. मी हे जाणतो की शिंदे सरांच्या माध्यमातून देखील या परिसरात काम होत असताना एखाद्याचं काम होतं, एखाद्याचं काम कदाचित पुढं मागं होत. शिंदे सर तसा स्वभावाने जरी चांगला कार्यकर्ता असला तरी सुद्धा काही गोष्टी ज्या शिंदे सरांकडे राहिलेल्या असतील त्या गोष्टी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करण्याच्या बाबतीमधलं काम करायचं. आता आमच्या शिंदे सरांनी मोहिते वडगावला गट ऑफिस होतं, ते मोहिते वडगावचं गट ऑफिस देवराष्ट्राला नेलं. आज मी सगळ्या सभासद बांधवांच्या उपस्थितीत घोषित करतो की मोहिते वडगावला सुद्धा आहे तसं गट ऑफिस राहील आणि देवराष्ट्राला आहे तसं गट ऑफिस राहील. 2 गट ऑफिस होतील, एक राहील देवराष्ट्राला, एक राहील मोहिते वडगावला आणि हा अंतिम असेल निर्णय. याच्यामध्ये बदल होणार नाही आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या लोकांना योग्य तो न्याय मिळेल. अनेक वेळेला एखाद्या गावामध्ये वास्तू असते आणि ती हलवल्यानंतर लोकांना त्याच्यामध्ये दुःख होतं की बाबा आमच्या गावामध्ये असणारी एखादी संस्था किंवा एखाद्या संस्थेचं ऑफिस हे तुम्ही हलवलं. आणि सरांच्या वतीनं मी सांगून टाकतो की ही देखील आपण सुधारणा येणाऱ्या काळामध्ये 100% करू. कारखान्यामध्ये अनेक बदल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचे. कारखान्याचा विस्तार आपण 12,000 टनापर्यंत केलेला आहे. अनेक उपपदार्थ कारखान्याच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामध्ये बायोसीबीची सारखा प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये करण्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे. कारखान्याच्या ऊस